भार्गवी 11. भार्गव भार्गव नाही, भार्गवी. भार्गवी भार्गवी 11. याचं भार्गव आहे. भार्गवी 11. भार्गवी तुमची ही नाही ना, आपली चिंबावळ तिथली नाही ना? नाही. तुमचा गाव कुठला? अगर भार्गवी भार्गवी ना? हां, भार्गवी 11. भार्गवी ना? हां, भार्गवी 11. टी-शर्टवर आहे. भार्गव. ऐसा ना ये वाला नाव. आता बोलत नाही आता सेकंड. अरे नाही नको बरोबर ना? माझ्या. अरे मला आता टेन्शन आहे. ही नाही करता काहीच नाही. एक बोलला नाही नक्की. आता एक बोल येतच नाही रिटर्न. मग सेकंड राऊंडला काय खेळायचा? अरे जो आहे तो नाही. तर वेलकम बॅक, स्वागत आहे बिग मॅच आपल्या समोर. भार्गवी 11 वर्सेस टीम अयान 11 घोलवड असा सामना आपल्या समोर रंगत असताना खूप चांगलं प्लेसमेंट सध्या पाहायला मिळतं. तोपर्यंत एक सिंगल खातं ओपन सध्या करते टीम अयान 11 घोलवड. ओहो, पुणे एकदा चांगला टप्पा पुणे एकदा पाहायला मिळतो. अगरचा संघ एक आहे, दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर घोलवडचा संघ. हे दोन संघ सध्या आहेत. दादा संघ आहेत. पाहूया या मॅच मध्ये तितकी चांगली कामगिरी करतील का? कमालीची आतापर्यंत गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये पेस तितका चांगला पाहायला मिळतो. लाईन अँड लेंथ तितकीच जबरदस्त. या दिशेने बॅटने ऑफ साईडला फटका हवे, त्याच पकडण्याचा प्रयत्न. रनिंग कॅच पकडायचा होता पण तो थोडस इथे कॅरी करता आलेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या मार्गस्थ. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. पूर्णपणे पॅक आहेत दोन्ही संघ. ओहो, पुणे एकदा चांगला बॉल, पुणे एकदा अंगठा तोड बॉल, अगदी वेगवान मारा केला जातो. टप्पा पर्यंत रीड करणं थोडंसं कठीण जातं आणि त्याचाच मुळे बेट होऊन विकेट किपर हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धाव मिळणार नाहीये इथे. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2. ओनली 2 रन्स ऑन दी बोर्ड. पुणे एकदा कट करायचा होता. बॅटची कडा घेत बॉल चाललाय मागे, फक्त डी झोन मध्ये जाईल असं वाटतं आणि एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. पहिलं षटक जर पाहायला गेलं तर आतापर्यंत कमालीचे राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. 3च धाबा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी शुभम बॉलिंग ट्रॅकवरती. शुभम तितकेच जबरदस्त एक चेहरा आहे, एक यंग टॅलेंट. पुणे एकदा कट करायचा होता. हा बॉल हवेत आहे, याडी चुकवणार नाहीये. पहिला धक्का मॅच मधून बाहेर पडत असता फलंदाज होईल बाद. ओव्हरची समाप्ती आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. टीमची धावसंख्या 3 या क्रमावरती पहिला धक्का. हां हां चालेल. एनर्जी थोडी पाहिजे ना. हो 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 चालेल. बोलतो मी. मिनिटाचा कॉल कर ना बरं. मी काय करू? मी करेन त्याबरोबर नाही वाटायचं मला. सुनील तर पहिले षटक कमालीचे राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या फक्त 3 धावा खर्च केल्या, विकेट मिळवली एक. शुभमने खूप चांगला स्पेल हाताळला. पण याडी ऑन साईडला फटका हवेत आहे. फिल्डर मागे जज करतो पण याडी झेल पकडण्याचा प्रयत्न जज करत असताना खूप चला झेल इथे पकडले जाईल आणि धक्का नंबर 2. फलंदाज मैदानाच्या बाहेर बाद.
बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळतो. खूप चांगले इकॉनॉमिकल गोलंदाजी, जसं मात्र फिल्डिंगच्या रिस्ट्रिक्शन आहे अगदी त्या लेंथवरती सध्या बॉल पिच केला जातो. पुन्हा यावेळी जर पाहायला गेलं तर स्लो हिट करायचा होता टप्पापणे, तर थोडासा डोळे विस्पारणारा हा बॉल अगदी खालून विकेट किपरच्या हातामध्ये चांगली लेंथ सध्या पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड होती फक्त 3 धाबा. भार्गवी 11 आगड हा संघ आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतो. सातत्याने बॉल जातोय डॉट. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. प्रत्येक बॉलरकडे एक वेगळाच अनुभव आहे, आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी आहे आणि ते सध्या टॅलेंट दाखवले जाते. चांगली गोलंदाजी. 3 बॉल आतापर्यंत डॉट. पुन्हा एकदा बॉल तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. पुन्हा एकदा फिल्डर खाली. येतोय विकेट. तिसरा झटका. फलंदाज आणखीन एक बाद. नाही सरळ बॅटने हा बॉल सुद्धा हवेतच आहे. फिल्डर पुन्हा एकदा जज करत असणार. हा बॉल सुद्धा पकडला जाईल आणि आणखी एक झटका देत असणार. एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट गमावलेत. बॅटिंग करत असणार टीम अयान 11 घोलवड या संघाला लागतो हा स्पर्धा आजपासून सुरू होतो. परिवर्तन ग्रुप मोडगाव स्पर्धेचा महासंग्राम आजपासून सुरू होत आहे आणि इथे मला वाटते 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा 4 विकेट. मेडन ओव्हर दुसरं षटक राहिले सुनीलचं, कारण की खूप चांगली गोलंदाजी सुनीलच्या मार्फत आणि मेडन ओव्हर 4 विकेट एकाच ओव्हर मध्ये. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. माफ करा 3 विकेट घेत अप्रतिम गोलंदाजी हाताळली सुनीलने आणि पहिले षटक इथे समाप्त झाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 होती आणि दुसरे षटक जर पाहायला गेलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केलेली नाहीये. 3 विकेट मेडन ओव्हर. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती शुभम. यंग टॅलेंट आहे, नेहमीच क्रिकेटचं मैदान गाजवलंय. प्रोफेशनल टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा या बॉलरची वर्णी लागते असा बॉलर सध्या आहे बॉलिंग ट्रॅकवरती. भार्गवी 11 टीम कडून बॉल तयार. ओहो वेगवान बॉल. पुन्हा एकदा पडल्यानंतर मोठमोठे स्पर्धा का गाजवतो त्याचं उदाहरण सध्या दिले जातं. चांगल्या लेंथवरती सध्या बॉल पिच केला जातो. वेग आहे त्याच्याकडे प्रचंड. उंची थोडीशी कमी आहे. तो मूर्तिवंत कीर्तिवंत गोलंदाज आहे अशी भूमिका सध्या केली जाते त्याच्या मार्फत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सरळ बॅटने. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. थोडासा मिसफीट झाला होते. बॉल त्याला मागे. एकच धावती सॅटिस्फाय व्हावं लागेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. विकेट गमावलेत आतापर्यंत बॅटिंग करत असताना 4 विकेट गमावलेत. चांगली आतापर्यंत पकड मजबूत इथे दाखवत असताना टीम भार्गवी 11 संघाकडून. बोलो पुन्हा एकदा शुभम तयार. ओहो पुन्हा एकदा वेग. पुन्हा एकदा प्रचंड मारा. अख्खो टप्प्याचा टप्पा होता. बॉल पुन्हा एकदा पडल्या तर विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अक्षरशः बॅट्समॅनला रोखून धरलंय गोलंदाजी करत असताना शुभमने. योकल लेंथवरती ऑप्शनला पुन्हा एकदा बॉलला ढकललंय. फिल्डर वेगाने येतील. 9व्या दमाची संपूर्ण फौज पाहायला मिळते. एक चांगली युनिटी संघ सध्या पाहायला मिळतो. भार्गवी 11 हा संघ.
पॅक टीम आहे संपूर्णच. अगदी हिरे जसे निवडून करावेत. या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बोला तयार शुभम. सर्व बॅटने ऑप्शनला फटका चांगला आहे. फिल्डिंग तितकीच चांगली पाहायला मिळेल. एकच दा मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. चांगली आतापर्यंत गोलंदाजी, तितकी चांगली फिल्डिंग प्लेसमेंट सध्या पाहायला मिळते टीम भार्गवी 11 टीम कडून. कुठल्या प्रकारचा आतापर्यंत धोका स्वीकारलेला नाहीये. तो बॅटिंग करत असताना एकही चौकार आतापर्यंत आलेला नाहीये. ते मारावे लागतील. पुढे एकदा कट करायचा होता पण बॅकफुट वरती यावेळी चेक करण्याचा प्रयत्न, पण फलंदाज चेकमेट होऊन फलंदाज होईल बाद. हा धक्का नंबर 5. आणि त्यानंतर अगर हा संघ असेल आज समुद्राची लाट जी आहे ती गंजारपर्यंत पोहोचली असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बोल पुन्हा एकदा पडल्यात वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. एकापेक्षा एक सरस गोलंदाज सध्या आहेत या टीमकडे भार्गवी 11. संपूर्ण जर पाहायला गेलं तर बॅक टीम आहे आणि त्याच्या जोरावरती जर पाहायला गेलं तर प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. ती प्रॅक्टिस सध्या पाहायला मिळते. पुढे कट करायचा होता. बॅटची कडा घेत बॉल टिकला झोन मध्ये. एकच धाव मिळेल. बॅटची कडा लागल्यानंतर तुम्हाला जी मात्र स्ट्राईक आहे ती चेंज करावी लागेल आणि इथे एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून एक माइलस्टोन निर्माण करण्यासाठी ओव्हर नंबर 4 चा खेळ मार्गस्थ हार्दिक बॉलिंग ट्रॅकवरती अराउंड विकेट. ओहो पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ वरती थोडासा उसळणारा बॉल. पुन्हा एकदा हवेत अगदी फेकून देण्याचा प्रयत्न. तो बॅटवरती बॉल आलेला नाहीये. येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हार्दिकच्या मार्फत. हार्दिकने स्वागतच केले या क्रिकेटच्या धर्तीवरती. आपलं स्वागत आहे. आणि त्यानंतर डॉट बॉल त्याच्या मार्फत इथे पुन्हा एकदा कट करायचा होता. मोठा धमाका पण तो बॉल पुन्हा एकदा बॅटवरती आलेला नाहीये. व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. कारण की या मॅच मध्ये तितकी चांगली धारदार गोलंदाजी केली जाते हार्दिकच्या मार्फत. हार्दिकला माहिती आहे पेस व्हेरिएशन त्याच्या मार्फत खूप चांगला आहे. डिलिव्हर्ड खूप चांगला आहे आणि सीम पोझिशन तितकी जबरदस्त पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या मार्गस्थ. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा कट करायचा होता. हा बॉल हवेत पण तो निर्जन नसताना पुन्हा एकदा बॉल लँड होईल. धावसंख्या फक्त एकच मिळेल. कासवाच्या गतीने थोडस स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. मोठे धक्के अजूनही आलेले नाहीयेत. अपेक्षा होते की टीम यान 11 घोलवड हा संघ थोडासा दबाव टाकेल. तो तसं होताना दिसत नाहीये. त्याचं कारण या मॅच मध्ये भार्गवी 11 टीम कडून चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तिखट मारा. हा बॉल सुद्धा चांगला टप्प्यावरती नियंत्रण करत असताना हा जातोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. विकेट गमावलेत 5. टीम यान 11 घोलवड. पण शेवटच्या षटक मयूर बॉलिंग ट्रॅक वरती
शुभमचा स्पेल कमालीचा राहिला. शुभमने पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या. याडी कट करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर ते पुन्हा एकदा प्रत्येक बॉलरकडे पाहिल्यानंतर ज्या प्रकारे त्यांच्याकडे बाउन्स आहे, पेस खूप चांगला आहे आणि गोलंदाजी अटक करत असताना खूप चांगल्या आतापर्यंत एनालिसिस बॉलिंग अटॅक पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल मयुरच्या मार्फत हाताळला. मयूरने डॉट बॉल आतापर्यंत म्हणजे पर ओव्हरचा विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर तिथून जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत डॉट बॉलने सुरुवात. मयूर पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा कट करायचा होता. बॅटची कडा गलीमध्ये इथे पकडला जाईल झेल. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज पुन्हा एकदा एंड ऑफ दी स्टोरी. फलंदाज मैदानाच्या बाहेर. मार्गस्थ विकेट डाऊन. आणखीन एक. पुन्हा एकदा हा बॉल वेट केला. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने जात असताना पण हा बॉल थांबला नाहीये. याडी वॉर शॉट. याडी लोंगोपला हा येतोय षटकार. बॅट मधून पुन्हा एकदा याडी बॉल जर पाला गेला तर वेगवान पद्धतीने डिलिव्हर केल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, पण पडल्यानंतर तितक्याच वेगाने जाईल विकेट एंडला. येते डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 4 बॉल आतापर्यंत समाप्त या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बॉलर. पुन्हा एकदा आखूड टप्प्यातला बॉल. हा बॉल सुद्धा चांगल्या लेंथवरती पुन्हा एकदा पिच केल्यानंतर येतोय डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. कधी कधी बॅटिंगच्या जोरावरती नाही तर कधी कधी बॉलिंग अटॅकवरती सुद्धा आपण मैदान गाजवू शकतो. हे सध्या भार्गवी 11 टीमने दाखवलंय. भार्गवी 11 टीम कडून प्रत्येक बॉलरने चांगली गोलंदाजी करत असताना कुठल्या प्रकारची मोठी जोखीम स्वीकारलेली नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन होईल आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये होते आणखीन एका विकेटचं पतन. वर
या स्पर्धेमध्ये ज्यांच्या मार्फत आपल्याला बॉल पुरस्कृत करण्यात आलेले आहेत आदरणीय मोहनजी गोरखना आणि दडवी सर यांच्याकडून बॉलची पुरवठा इथे करण्यात आलेला आहे, स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. दोन सलामीचे फलंदाज हार्दिक आणि केतन हे दोन फलंदाज सध्या मैदानात दाखल. यानंतरचा होणारा सामना युवा वॉरियर्स चिंबावे वर्सेस माऊली स्पोर्ट्स तारापूर. दोन्ही कर्णधार आपण लगेच टॉससाठी या. माऊली स्पोर्ट्स तारापूर वर्सेस टीम युवा वॉरियर्स चिंबावे. चिंबावे टीम आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. टीम चिंबावे आपण लगेच टॉससाठी या. सामना स्टार्ट. पहिले षटक महेश. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता पण तो पंच दर्शवतील. वाय चिखून एक अतिरिक्त धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने खातो पण इथे होईल. बॅटिंग करत असणारा टीम या मॅच मध्ये भार्गवी 11 केतन आणि दुसऱ्या बाजूने हार्दिक ही जोडी या सलामीच्या भूमिकेमध्ये. ओहो सरळ बॅटने फटका लाजवाब. टायमिंग स्पीड. केतनचा हात टनाटन. बॉल सीमापार. षटकार. पुणे एकदा ऑन साइडला हा बॉल सुद्धा सफल होऊन ऑन साइडला प्ले केलाय. फिल्डर वेगाने जातील. जोपर्यंत बॉलला फिरकत येतो तोपर्यंत 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो. 3 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण होतील. 3 धावा मिळते टीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती. धावा आहेत आता 10. आता फक्त एका षटकाराची आवश्यकता आहे. हार्दिक षटकार किंगच आहे आपल्या टीमचा. भार्गवी 11 आगर आणि हा सामना इथे फिनिश. सामना जिंकलाय टीम भार्गवी 11 वॉन द गेम. फक्त 2-3 बॉलचं काम आणि सामना इथे समाप्त.